या राशीचं जर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते राग आणि सूड होय. संशय घेणं, अतितीव्र भावनिकता हे यांचे दोष सांगता येतात. या अतितीव्र भावनिकतेमुळे ही रास संतुलन हरवून बसते किंवा स्वतःलाच जाळून टाकते. म्हणून आत्मनियंत्रण ठेवणं आणि आध्यात्मिक उन्नती साध्य करणं हेच तिचं खरं शास्त्र आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन धारण करतो. या तत्त्वज्ञानामुळे वृश्चिक राशीचा गूढपणा ओळखता येतो. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर तो नवीन प्रवासाची सुरुवात असतं. तर रास ही निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते. ही रास मृत्यू, गूढ आणि पुनर्जन्माचं प्रतीक मानले जाते. कठीण प्रसंगातून देखील नवीन जन्म कसा घ्यावा हे यांच्या आयुष्यावरून आपल्याला शिकायला मिळतं.